हाय गाईज, आज बनवतो आपण कच्च्या टोमॅटोची भाजी चण्याची डाळ घालून. ती कशी बनवतात ते बघूया, त्यासाठी काय काय लागतं ते पण बघूया. आता आपण कापून घेऊया. असे आपण कट करून घ्यायचे. असेच आपण सर्व कट करून घेऊया. इथे आपले टोमॅटो कट करून झाले सर्व. इथे आपण कढई तापायला ठेवलेली आहे, त्यात आपण पुन्हा एकदा तेल टाकतोय. कमी तेलात करतो. मोहरी घालतोय. आता आपण फोडणी घालून घेतोय. त्यासाठी आपण इथे मोहरी घातलेली आहे. मोहरी इथे तळली की मग पुढचं करूया आपण. इथे आपली मोहरी तडतडते. आता आपण टाकूया त्यात जिरं, आता आपण त्यात टाकणार कांदा जो आपण चिरून घेतलेला आहे. किती घेतले आपण कांदे? एक मोठा कांदा घेतलेला. आता इथे आपण परतवून घेऊ कांद्याला, म्हणजे नरम करून घेऊया ना. चांगल्यापैकी परतवायचं आपल्याला. आता आपण त्यात टाकू थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग. आता आपण इथे कांदा करून घेतला. आता आपण टाकतो चण्याची डाळ. 2-3 तास भिजून घेतली तरी 3 तास. आता आपण त्यात टाकतोय लाल तिखट. खूप अशी तिखट नाही करायची आपल्याला.
कमी मसाल्यात करायचे. टॅमॅटो टाकूया आपण. हे कच्चे टॅमॅटो 5 घेतले होते. पण आधी जास्त पाणी नाही घालायचं आहे, थोडंसंच पाणी घालते कारण टॅमॅटोला पण पाणी सुटेल ना. आता हे ठेवतो आपण झाकण. गॅस कमी आहे आपला. त्याच्यावर पाणी ठेवूया आणि मध्ये बघूया थोड्या वेळाने. बघूया आता. आता आपण ओपन करून घेऊया, बघूया. त्यात आपलं थोडंसं गरम मसाला टाकायचा राहिलेला, तो आपण टाकून घेतोय. वाफेचं पाणी येतं तर आपण थोडंसं टाकून घेतो त्याच्यात. आता आपण हे शिजून घेऊया आणि मध्ये मध्ये बघू. आता आपण एकदा बघूया. पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून घेऊया, शिजलं नाही. आता आपण चेक करूया भाजी शिजली आहे काय. थोडी शिजायचे पण आपण आता खोबरं घालून घेऊया. आणि आता आपण त्यात टाकतो चवीनुसार मीठ. मीठ आपण नंतर घातलेलं आहे. आणि कापताना पण आपण टॅमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी ठेवल्यात. आता आपण तिला शिजवून घेऊ. आता आपण डिश काढून घेऊया. भाजी शिजली आहे का बघूया. मस्त भाजी झाली. ही कच्ची टॅमॅटो असतात ना, ते आंबट असतात, पण त्यासाठी थोडंसं गूळ घालायचं. ती आंबट गोड छान भाजी लागते भाकरी चपातीची. आणि कापताना पण मीठ शेवटला घातला. आता ती मीठ घातल्यावर एकदम नरम पडली. डाळ पण आपली छान शिजली.
डाळ भात भाजी पण छान आणि भाकरी चपातीवर खूपच छान लागतं भाजी. आता असे फोडी येतात ना ते खायला खूप छान लागतं. तर इथे आता आपली रेसिपी रेडी झाली. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.